नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत शिळ्या चपात्यांचा नाश्ता। एकदम गोड आणि खायला पण छान आणि चव देणारा आहे नाश्ता। अनेक वेळा काय होतं, चपात्या शिल्लक राहिले की फेकून द्यायच्या की त्या चपात्यांचं काय करायचं हा प्रश्न पडतो। अनेक वेळा आपण तिखटवाला चिवडा बनवतो किंवा असं वेगळं काहीतरी बनवून खातच असतो, पण ह्या वेळेस थोडंसं वेगळं काहीतरी करून बघा। मी खूप छान असा गोड स्वीट असा हलवा बनवलेला आहे, ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अतिशय छान असा आपला हलवा तयार झालेला आहे। या पद्धतीने जर तुम्ही हलवा बनवला तर दुसऱ्या वेळेस तुम्ही मुद्दामून शिल्लक चपाती ठेवसाल अशी मला गॅरंटी आहे। तर खूप छान असा हे हलवा होतो। तर इकडे माझ्याकडे जास्त काही चपाती नव्हती, पण 1 ते 1.5 अशी चपाती काहीतरी होती, तर मी त्याचे तुकडे केले आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। धुवून घ्यायचे असतील तर धुवून घेऊ शकता, तर मी इकडे धुवून घेतलेले आहेत। नाही धुवून घेतले तरीही चालतात, असं काही नाही। आणि मी इकडे स्वच्छ असे तुकडे धुवून एक 5 ते 10 मिनिटांसाठी सुकत ठेवणार आहे। आणि त्यानंतर एक मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि त्या मिक्सरच्या जारमध्ये टाकून बारीक करून घेणार आहे। एकदम असं जाडसर पण नाही करायचं, थोडंसं बारीकच करायचं आहे। तर मी अशा प्रकारे असं चांगलं असं बारीक करून घेतलेलं आहे। जास्त पण बारीक नाही केलं, थोडंसं जाडसरच आहे। आणि त्यानंतर इकडे मी एक पॅन ठेवलेला आहे, पॅनमध्ये तूप घालायचं आणि नेहमीप्रमाणे ड्रायफ्रूट घालायचे आणि ड्रायफ्रूट चांगले लाल होईपर्यंत चांगले असे भाजून घ्यायचे आहेत। ज्या पद्धतीने हलवा बनवला आहे त्या पद्धतीने जर तुम्ही हलवा बनवला तर तुम्ही अजून परत बनवून नक्की खाणार। आणि ड्रायफ्रूट चांगले लाल झाल्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली चपाती घालायची आहे आणि एकसारखं हलवून चांगली चपाती तुपामध्ये भाजून घ्यायची आहे। आणि पाणी वगैरे काही घालायचं नाही, असंच आपल्याला तुपामध्ये छान अशी भाजून घ्यायची आहे चपाती। तुपामध्ये चांगले हलवून घेतल्यानंतर मी मोठे चमच्याने 2 चमचे साखर घेतलेली आहे। जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर अजून थोडीशी साखर तुम्ही वाढवू शकता तुमच्या चपातीच्या प्रमाणानुसार। तर साखर चांगली वितळलेली आहे, मी पाणी वगैरे काही वापरलं नाही, असंच हलवून घ्यायचं आहे। आणि साखर घालून झाल्यानंतर थोडीशी विलायची पावडर घालायची आणि एकसारखं हलवून घ्यायचं। आणि कुठलाही गोडाचा पदार्थ करताना थोडंसं नाकळत मीठ घालायचं, जेणेकरून छान अशी चव येते। झाला तर छान असा आपल्या शिळ्या चपातीचा नाश्ता कसा वाटला नक्की सांगा। तर किती छान असा आपला दाणेदार हलवा तयार झालेला आहे। रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।